अतंद्रितः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः। ही यदि अहम अतंद्रितः सन कर्मणि जातु न वर्तेय मनुष्याः सर्वशः मम वर्त्म अनुवर्तन्ते। भगवान परमात्म्याने सांगितलं की प्रत्येकाने आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार जे काही वेदविहित कर्म आहे ते केलंच पाहिजे असं सांगितलं। तर त्याचं उदाहरण म्हणून कोण, तर म्हणतात की मी या ठिकाणी मीच याचं उदाहरण आहे, कारण मला या जगामध्ये काही अप्राप्त आहे असं नाही आणि ते मला प्राप्त करायचं असं नाही। म्हणजे मी अवाप्त सकळ काम, माझ्या संपूर्ण कामना परिपूर्ण झालेले आहेत असं असताना देखील मी मात्र ह्या कर्माचरण स्वतः देखील करतो। की कर्माचरण मी का करतो, काय गरज आहे मला, तर त्याचं कारण भगवान सांगतात, ही नाम कारण यदि जर अहम म्हणजे मी अतंद्रिता सन, म्हणजे अतंद्रिता सन म्हणजे तंद्रा सोडून, आळस निद्रा सोडून, कर्मणी जातू न वर्तेय, मी जर ह्या कर्मामध्ये जातू म्हणजे कधीही न वर्तेय, ह्या स्वधर्म कर्माप्रमाणे मी जर वर्तन करणार नाही, वागणार नाही, तर मनुष्याः सर्वशः सर्व माणसं जी आहेत ती सर्वशः सर्व प्रकाराने मम वर्त्मा अनुवर्तन्ते, माझा जो वर्त्म म्हणजे मार्ग आहे त्या मार्गालाच अनुवर्तन्ते म्हणजे अनुसरण करतील। म्हणजे जर हा परमात्मा आहे त्याला कुठल्याच प्रकारचं कर्तव्य नाही, तो अवाप्त सकळ काम आहे, तरी तो असा परमात्मा म्हणतो की मी जर कधीही कर्म करणार नाही तर सगळे लोक माझंच अनुसरण करतील। याचा अर्थ हे लोक कोणीही कर्म करण्यास धजणार नाही, ज्याच्यामुळं ही लोकरचना किंवा लोकांची चांगल्या प्रकाराने स्थिती, लोक आनंदात निर्वेदपणे जीवन जगू शकतात। आणि त्यासाठी सर्व लोकांचं एकच ठरलं की जे भगवान जसं आचरण करतो तेच आपण करू। आणि जर मग मी परमात्मा असं जर आचरण करणार नाही तर सगळे लोक माझं अनुसरण करतील आणि कोणीही स्वधर्म कर्म करण्यास प्रवृत्त होणार नाही। आणि म्हणून मी स्वतः गरज नसताना ह्या कर्माचरण करीत आहे। परी स्वधर्मे वर्ते कैसा साकांक्षुका होय जैसा तयाची एका उद्देशा लागोनिया। भगवान म्हणतात माझ्याजवळ काय साधारण सामर्थ्य आहे का, मला कशाला नियमपूर्वक स्वधर्माचं आचरण करायला पाहिजे। कारण तुला माहीत आहे की मृत गुरुपुत्र आणिला तो पवाडा तो देखिला, माझे गुरुजी जे सांदीपनी ऋषी त्यांचा मेलेला पुत्र मी परत या ठिकाणी वरून लोकात जाऊन परत आणला, एवढं सामर्थ्य माझं आहे, मला कशाला स्वधर्म कर्माचं बंधन पाहिजे। परंतु तोही मी उगला, तो असा असणारा एवढा सामर्थ्यवान, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिसंपन्न असलेला परिपूर्ण भगवान मी, पण तो उगला म्हणजे उगीचच निरीच्छपणे मला त्याच्यापासून काहीच मिळवायचं नाही, तरी मी कर्मी वर्ते, तरी मी या ठिकाणी कर्माचं वर्तन अनुवर्तन कर्माचं मी अनुष्ठान करतो। का करतो तर ते सांगतात की तयाची एका परी स्वधर्मी वर्ते कैसा, असा असून मी या स्वधर्मात कसं वर्तन करतो, कसा वागतो, तर साकांक्षुका होय जैसा, जसा एखादा मनुष्य साकांक्ष म्हणजे अभिलाषयुक्त असावा, जसं एखाद्या मनुष्याला एखादा अभिलाषा एखाद्या वस्तूचा असला का ती वस्तू प्राप्त करण्यासाठी तो रात्रंदिवस कष्ट करताना आपल्याला दिसतो, जसा त्या पुरुषाच्या ठिकाणी आकांक्षा आहे म्हणून तो प्रयत्न करतो। पण मला तर कोणत्याच प्रकारची आकांक्षा नाही, तरीसुद्धा जितका तो आकांक्षावान पुरुष किंवा अभिलाषयुक्त पुरुष जितका ह्या कर्माचं श्रम करतो तितकंच मी सुद्धा तसंच कर्म करतो। म्हणजे कुठल्याही प्रकारचा आळस निद्रा हे न ठेवता रात्रंदिवस कर्म प्रवण राहतो। तर कशासाठी, तयाची एका उद्देशा लागोनिया, ह्या कर्म पाठीमागं माझा
तोच एक उद्देश आहे आणि तया लागून या त्या उद्देशासाठी मी हे कर्म करत असतो. काय उद्देश आहे देवा तुझा? जर सांगतात, जे भूत जात सकळ असे आम्हाचे अधीन केवळ, तरी न व्हावे बरळ म्हणून या ठिकाणी बघा, संपूर्ण जगताचा पालक असणारा, उत्पत्ती करता असणारा आणि सगळ्या जगताचा संहार करणारा परमात्मा, तो अवाप्त सकळ काम असूनही, त्याला कोणतीही इच्छा नसतानाही देखील तो ह्या स्वधर्माचरण करतो. याचा अर्थ आणि तो करतो म्हणून सगळे मम वर्तमानुवर्तन्ते, सगळं माझ्या म्हणजे माझ्याच मार्गाचं अनुसरण करतात. तर परमात्मा हे याच्यासाठी करतो की जे नामकारण सकळ भूत जातो, सकळ हे संपूर्ण असणारा प्राणी समूह म्हणजे मनुष्य समूह, कारण कर्माच्या अधिकारी सगळे प्राणी नाहीत. ढेकून नाही, बैल नाही, पशु नाही, पक्षी नाही, यांच्यासाठी शास्त्र नाही. शास्त्र कोणासाठी आहे? मानवासाठी आहे. आणि मग म्हणतात हे सकळ भूत जात, याच्यामध्ये हे जर कर्माचरण करणारा जो मनुष्य आहे त्याच्यापासून फक्त त्याला स्वतःलाच शांती मिळते किंवा समाधान मिळतं, तृप्ती मिळते असं नाही, तर त्याच्याबरोबर सगळ्या ह्या मानव जातीला शांतता मिळते. तो जर व्यवस्थित कर्माचरण करेल किंवा सगळे आपापल्या वर्णाश्रम धर्माचं पालन करतील तर कोणालाही कधीही कोणत्याही प्रकारचा समाजव्यवस्थेमध्ये त्रास होणार नाही. नुसता मानवांना त्रास होणार नाही असं नाही, तर या ठिकाणी आपल्याला हे जे प्राणी आहेत इतर, त्या इतर प्राण्यांना, पशूंना, मुंगीपासून तर पार अगदी ब्रह्मदेवापर्यंत कोणत्या देवतादिकांना कोणालाच त्रास होणार नाही. म्हणजे सगळे जे देवलोक, प्राणीलोक, पशुलोक, मनुष्यलोक अगदी सर्वच, इतकंच नाही तर जड असणारे हे जे वृक्षवल्ली वगैरे यांनासुद्धा आपल्यापासून पीडा पोचणार नाही. कारण स्वधर्माचरणाचे नियम पाळत असताना ते नियमच अशा प्रकारचे, ज्याला आपण म्हणतो ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ किंवा ऋषीयज्ञ, हे जे सांगितलेलं आहे या सगळ्या यज्ञामध्ये कोणालाही पीडा होऊ नये आणि सगळ्यांचे आपण कृतज्ञ राहावं. आणि कृतज्ञ राहण्यासाठी ह्या नियमाचं पालन केलं की त्यांची पण, देवतांची पण भरभराट होते. पशु पक्षी यांना आपल्यापासून कोणता आघात किंवा इजा पोचत नाही, त्यांच्यापासूनही आपल्याला पोचत नाही आणि आपण समाधानी, शांत, दांत जीवन जगू शकतो. अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी गीतेने सांगितलेली आहे. म्हणून म्हणतात की जे नामकारण सकळ भूत जात, हे सगळे प्राणी मात्र असे आम्हाचे अधीन केवळ आम्हाचे अधीन असे. कोण? सकळ भूत जात. सगळे प्राणी मात्र जे आहेत ना ते भगवान म्हणतात माझ्या अधीन आहेत, कारण निर्माणच त्यांनी केले, पालनही तोच करतो. तेव्हा हे सगळे लोकसुद्धा काय करतात की जसा श्रेष्ठ पुरुष आचरण करील त्याचप्रमाणे आचरण करतात. आणि जगाचा आद्यगुरु सर्वात श्रेष्ठ कोण आहे? परमात्मा असणारा मी आहे. तेव्हा मी सुद्धा असा विचार करतो हे सगळे प्राणी मात्र हे आम्हाचे अधीन झाले असे. हे सगळं जर आमच्याच अधीन आहे तर मग आम्ही सुद्धा न व्हावे बरळ म्हणून या, आम्ही असं बरळ म्हणजे मर्यादेचं उल्लंघन आम्हीच जर केलं, आम्हीच जर भ्रष्ट झालो तर या ठिकाणी सगळे प्राणीसुद्धा काय करतील? माझंच अनुसरण करतील आणि अर्थात तेही भ्रष्ट होतील. कारण सगळ्या जगाचा आदिकर्ता असणारा परमात्माच जर नियमाचं पालन करत नाही, आपल्या मर्यादेचं पालन करत नाही, तर आपण तरी का मर्यादेचं पालन करावं असं ते सगळे समजतील. आणि म्हणून भगवान म्हणतात तसा त्यांचा बुद्धिभेद होऊ नये म्हणून मी सुद्धा कोणत्याही प्रकारे माझ्या जे काही विहित कर्म आहे, वेदबोधित कर्म आहे, त्या कर्मामध्ये मी कधीही अंतर पडू देत नाही. मी ते कर्म यथास्थित किंवा वेदोक्त रीतीनं मीही त्या कर्माचं आचरण करतो. म्हणजे जर प्रत्येकाने आठवण ठेवली, कोणी वयोवृद्ध, तपोवृद्ध मनुष्य, की ह्या बाकीच्या लोकांना जर वळण लावायचं असेल तर आपलं वळण मोडता कामा नये. तुकाराम महाराज आपलं स्वामी महाराज म्हणायचे, काही झालं तरी आपली चाल सोडायची नाही.
कारण ह्या चालीवरच आपलं सगळं जीवन आहे. म्हणजे सगळं जीवन जे आहे ते स्वधर्माचरणावर आहे. म्हणून म्हणतात देवसुद्धा याची काळजी घेतो. न व्हावे बरळ, म्हणजे ते अमर्याद स्वैराचारी असं होऊ नये म्हणून मी सुद्धा ह्या कर्मामध्ये कर्माचरण करतो. उत्सीदेयुरिमे लोका न कुर्याम कर्मचेदहम शंकरस्य च कर्तास्यामुपहन्यामि महाप्रजाः. उत्सीदेयुरिमे लोका न कुर्याम कर्मचेदहम शंकरस्य च कर्तास्यामुपहन्यामि महाप्रजाः. उत्सीदेयुरिमे लोका न कुर्याम कर्मचेदहम शंकरस्य च कर्तास्यामुपहन्यामि महाप्रजाः. उत्सीदेयुः इमे लोकाः न कुर्याम कर्मचेत अहम शंकरस्य च कर्तास्याम उपहन्याम इमाः प्रजाः. अहम कर्म न कुर्याम चेत इमे लोकाः उत्सीदेयुः च शंकरस्य कर्तास्याम इमाः प्रजा उपहन्याम. अहम म्हणजे मी, कर्म न कुर्याम, मी जर कर्म करणार नाही चेत तर, म्हणजे मी जर स्वतः भगवंताने मी सर्व कामना माझ्या परिपूर्ण झालेल्या आहेत, मला कोणत्याही प्रकारची इच्छा नाही, सर्व सामर्थ्य माझ्या ठिकाणी आहे, मला पाप पुण्य लागत नाही असं जर परमात्मा म्हणेल आणि त्यांनीही रामावतारामध्ये मर्यादेचं उल्लंघन केलं तर त्या ठिकाणी सगळे लोकही मर्यादेचं उल्लंघन करतील. आणि मग भगवान म्हणतात अहम यदि कर्म न कुर्याम चेत, मी जर या ठिकाणी कर्म करणार नाही, म्हणजे योग्य रीतीनं कर्माचरण करणार नाही, शास्त्रविहित शास्त्राने सांगितलेल्या कर्माचं आचरण मी जर करणार नाहीत तर इमे लोकाः, हे इतर असणारे सर्व लोक, हे उत्सीदेयुः, या सर्वांचा नाश होईल. आणि शंकरस्य कर्तास्याम, आणि मी ह्या वर्णशंकराचा पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं ना, शंकरो नरकायैव कुलघ्नानाम कुलस्य च. यामध्ये आता सध्याच्या काळात आहे ना, पर सरकारने हे केलं की जे लोक आंतरजातीय विवाह करतील, वर्णाश्रम मर्यादेचं उल्लंघन करतील, त्यांना बक्षीस असं ठेवलेलं आहे. असं जेव्हा ठेवलं, आणि पूर्वीचे ऋषीमुनी जे होते किंवा राजे होते, एवढंच नाही तर सर्वांचा निर्माण करता ईश्वरसुद्धा, ईश्वराने जेव्हा हे जग निर्माण केलं त्याचबरोबर निस्वसितून वेदातून लोकांच्या कल्याणासाठी वर्णाश्रमाच्या मर्यादा पाळाव्यात यासाठी त्यांनी जसं वेदाच्या द्वारा मार्गदर्शन केलं तसं स्मृतिग्रंथ, पुराण, अगदी संत वाङ्मयापर्यंत सर्व वेदविहित कर्माचं पालन करण्यासाठी कटिबद्ध झाले. आणि आत्तापर्यंत ह्या वर्णाश्रम धर्माच्या मर्यादा त्यांनी सांगून, स्वतः अनुभवून, अनुष्ठान करून आपल्यासाठी आत्तापर्यंत प्रवाहित ठेवल्या. परंतु भगवंताला जाणीव आहे की भगवान म्हणतात जर मी हे कर्म करणार नाही तर इमे लोकाः उत्सेदेयुः, या सगळ्याच लोकांचा मी उच्छेद करीन. आणि उच्छेद कशामुळे होईल तर शंकरस्य च कर्तास्याम. पाठीमागे त्यांनी सांगितलं जर या ठिकाणी ह्या युद्धामध्ये सर्वांचे पती मारले गेले तर ह्या ज्या स्त्रिया एकाकी राहतील तर त्या स्त्रिया ज्या आहेत तर त्या या ठिकाणी व्यभिचारी होतील आणि त्याच्यामुळं वर्णसंकर होईल. आणि वर्णसंकर झाला की शंकरो नरकायैव, वर्णसंकरापासून उत्पन्न होणारी जी संतती आहे ते संतती पूर्वीचे असणारे अनेक पिढ्यांच्या पिढ्या वंशज त्यांना नरकाला जाण्याला भाग पाडते असं आहे. मग मी जर मर्यादा पाळली नाही तर त्या वर्णसंकराचा आदर्श म्हणून कोण होईल? मीच होईल. आणि ह्या सगळ्या लोकांचा मी उच्छेद केल्यासारखा होईल. आणि शंकरस्य च कर्तास्याम, आणि ह्या वर्णसंकराचा कर्ता कोण असेल तर हा परमात्मा आहे असं लोक म्हणतील. आणि इमाः प्रजाः उपहन्याम, आणि मी जणू काही या सगळ्या प्रजेंचा घात करणं, म्हणजे युद्धामध्ये त्यांना मारणं हे जितकं घातक नाही तेवढं त्यांचा वर्णाश्रम मर्यादेचा भंग करण्याला
प्रवृत्त करण्याचं महान पातक या ठिकाणी आहे आणि जणू काही तोच खरा घात आहे. म्हणजे याचा अर्थ आपली भारतीय वैदिक संस्कृती ही ह्या वर्णाश्रम धर्माच्या पालनाविषयी अत्यंत निष्ठा ठेवणारी संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं मनोविज्ञान असं आहे की जर आपण वर्णाश्रम धर्माचं पालन केलं नाही, वेदविहित कर्म आपण केलं नाही, तर आपण प्रजेला सुद्धा इमाहा प्रजा उपहन्याम, या सगळी जी प्रजा आहे तर त्या प्रजेचा आपण नाश केल्यासारखा होईल. म्हणून या ठिकाणी माऊली सांगतात की आम्ही पूर्ण काम होनी, जरी आत्मस्थिती राहुनी, तरी प्रजा हे कैशेनी निस्तरेल. दोन प्रकाराने सांगतात. जर आम्ही पूर्ण काम होनी, भगवान एकच पूर्ण काम आहे. भगवंताला कोणत्याही प्रकारचा कामना नाही, कारण भगवंत हा स्वतः त्याचं असणारं ज्ञान हे काय कोणतं नित्य ज्ञान आहे. त्यामुळं परमात्म्याला या ठिकाणी पूर्ण काम आहे. पूर्ण काम आहे म्हणजे परिपूर्ण कोण आहे? ब्रह्म. आणि त्या पूर्ण ब्रह्माच्या स्वरूपाचं परमात्म्याला नित्य ज्ञान आहे. त्यामुळं परमात्म्याला काही अप्राप्त आहे आणि ते प्राप्त करायचं असं नाही. सगळ्यात मोठं प्राप्त काय करायचं आहे? आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान. आणि त्या स्वस्वरूपाचं ज्ञान ब्रह्मस्वरूप म्हणजे परमात्म्याला किंवा ईश्वराला नित्य आहे, याचाच अर्थ तो पूर्ण काम आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदम असा तो असल्यामुळं आणि जरी आत्मस्थिती राहुनी आणि असं परिपूर्ण असणारं जे ब्रह्मतत्व त्याच्याच ठिकाणी, त्या आत्मस्थितीच्या ठिकाणी किंवा त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जर तो आत्मस्थिती राहुनी त्या ठिकाणीच परमात्मा जर राहू लागला तर प्रजा हे कैशेनी निस्तरेल. तर ही जी प्रजा आहे ती कैशेनी निस्तरेल म्हणजे ती प्रजा कशी पार पडेल? म्हणजे ती प्रजा जर परमात्मा आपल्या स्थितीत राहिला तर प्रजेला आपण कसं आचरण करावं, कोणाचं अनुवर्तन करावं हे कळणार नाही. म्हणून भगवान म्हणतात, कारण त्या प्रजेची स्थिती काय आहे? प्रजा नेहमी आपण म्हणतो ना, यथा राजा तथा प्रजा. जसं राजा वर्तन करील तसं प्रजा करील. तसा सगळ्यांचा आधी असणारा जो परमात्मा, तो परमात्मा जसं आचरण करील तसेच सर्व लोक करतील. का तर ही आमची वास पाहावी, यांनी आमची वाट पाहायची म्हणजे आमचं वर्तन कसं आहे हे ते पाहतील आणि मग वर्तती परी जाणावी. आणि मग आमची वर्तती परी म्हणजे आमचा वर्तन करण्याचा वागण्याची परी म्हणजे पद्धत ते पाहतील आणि ती जर पाहिली तर लोकस्थिती आगवी नाशिली होईल. आमची वर्तती परी म्हणजे काय? आम्ही जर ह्या जगाकडं काहीच कोणत्याही प्रकारचं लक्षच दिलं नाही, आम्ही आमच्या स्वरूप महिमेत राहिलो किंवा आम्ही ह्या लोकराहाटीचं, लोकाचाराचं, लोकांमध्ये असणाऱ्या वेदाने घालून दिलेल्या नियमाचं जर आम्हीच उल्लंघन केलं तर लोक सगळे काय करतील? आमची वास म्हणजे आमचीच वाट पाहतील. म्हणजे आम्ही ज्या मार्गाने गेलो त्याच मार्गाने लोक जाणार आणि मग वर्तती परी जाणावी आणि मग आमचं वर्तन करण्याचा कसा प्रकार आहे ते जाणतील. आणि त्यामुळं होईल काय? जर आम्ही जर कर्मभ्रष्ट म्हणजे कर्मापासून च्युत झालो तर ते लोकसुद्धा वेदविहित कर्मापासून च्युत होतील आणि त्यामुळं ही लोकस्थिती म्हणजे लोकांचा असणारी लोकराहाटी किंवा लोकस्थिती म्हणजे लोकांचं असणारं सम्यक अशा प्रकारची जी स्थिती आहे म्हणजे लोकस्थिती, लोक जे आपापल्या मर्यादेला अनुसरून सुखी जीवन जगतात, ही जी लोकस्थिती आहे ती नाशिली होईल. त्या ठिकाणी तिचा काय होईल? नाश. म्हणजे जगामध्ये जर नियमांचं याचा अर्थ असा आहे, कोणती शाळा चांगली चालती? जी शाळा जिथे शिस्तबद्ध नियम असतात आणि त्या नियमाचं जे अनुसरण शिक्षक किंवा मुलं पार अगदी शिपायापर्यंत करतील तर त्या ठिकाणी ती शाळा जी आहे ती व्यवस्थित चालेल. तसा हा लोकाचार व्यवस्थित कधी चालेल? तर ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याचा वेदविहित असणारं जे कर्म, वेद प्रतिपादित कर्म, त्या कर्माचं अनुसरण जर त्याने निर्दोष रीतीनं केलं तरच ही समाजस्थिती टिकेल. नाहीतर लोकस्थिती आगवी नाशिली होईल. ती लोकस्थिती टिकणार नाही, तिचा नाश होईल, क्षय होईल, तिचा ऱ्हास होईल असं सांगतात.
मनोनी समर्थ जो येथे आथिला सर्वज्ञते तेने सविशेषे कर्माते त्यजावे ना. म्हणून जो येथे समर्थू, जो या ठिकाणी समर्थ आहे, बलवान आहे, आणि म्हणजे बलवान आहे म्हणजे ज्याच्या ठिकाणी बुद्धिबल चांगलं आहे, त्याच्या ठिकाणी मनोबलही चांगलं आहे, शारीर बलही चांगलं आहे, आणि सर्वज्ञते आथिला, आणि जो सर्वज्ञतेनं संपन्न किंवा युक्त आहे, म्हणजे जो सर्वज्ञ आहे, समर्थ आहे, तर तेने त्या पुरुषाने सविशेषे कर्माते त्यजावे ना. तर सविशेष म्हणजे प्रत्येकाला विशेष, म्हणजे वेगवेगळी जी वेदाने कर्म सांगितलेली आहे, काही देश कालाला वस्तूला अनुसरून काही जी कर्म सांगितलेले आहेत, प्रत्येक व्यक्तीला त्याचं लिंग, वय, अवस्था यांना अनुसरून प्रसंग हे सगळं समोर ठेवूनच वेदाने नियम केलेले आहेत. आणि ते जे नियम आहेत कर्मविशेष, ते कसे आपलं कर्माचे ते सविशेष आहेत, विशेषांसहित आहे, म्हणजे पृथक पृथक आहे. कोई बी ले चार चार आणा असे सगळ्यांना एकच सांगितलेलं नाही. प्रत्येकाला त्याच्या वर्णाश्रम अवस्था वयानुरूप वेगवेगळ्या प्रकारची जी कर्म सांगितलेली आहेत, त्या कर्मांचा त्यांनी त्यजावे ना, त्यांचा कधीच त्याग करू नये. आता सगळ्या जगामध्ये फार जागतिक पातळीवर शांतता नांदावी म्हणून त्या ठिकाणी त्याला काय WHO ना, त्या संस्था अशा निर्माण केल्या, आणि त्याच्यामुळे शांतता नांदेल म्हणून सगळ्या देशांना काही निर्बंध घातले. पर अगदी पर्यावरणासारखे किंवा शांतता, युद्धाच्या विरोधी वातावरण कसं राहील, युद्ध जेणेकरून घडणार नाही, अशी नियमावली काढली, तरी त्या नियमावलीनं पूर्ण होत नाही. पण ही इतकी सरळ देवाने सांगितलेली पद्धत आहे की असं केलं तर कशाची अनेक संस्था स्थापन करण्याची गरज नाही, आणि त्याला कुठेही आपली जे लोकराहटी आहे त्याला कुठेही प्रतिबंध येणार नाही. सगळे लोक निष्प्रतिबंध आनंदाचा अनुभव घेतील अशा प्रकारे सांगतात. मनोनी समर्थ, उलट सगळ्यात जास्त काही लोक काय म्हणतात, श्रीमंत देश आहेत आणि त्यांचा सगळ्यांवर दबाव आहे. जर त्या श्रीमंत देशामध्ये ह्या गीतेच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार झाला, ते काय म्हणतील, आपण सर्वात मोठे आहोत, सर्वात श्रीमंत आहोत, म्हणूनच समर्थ जो येथे आणि आथिला सर्वज्ञते, आणि आपल्याकडं ज्ञानाचाही विज्ञानाचाही विकास झालेला आहे. मग ते काय म्हणतील, सविशेषे कर्माते त्यजावे ना. आपण आपलं जे काही वाट्याला आलेलं कर्म आहे तर त्याच्यामध्ये आपण दुरुपयोग करता कामा नये. आपणच मुळात शांत असलं पाहिजे, आपणच अहिंसाधिकांचा जास्त पुरस्कार केला पाहिजे असं म्हणतील. हे सगळं ज्ञानोबारायांनी सांगून ठेवलं की नाही. सविशेषे कर्माते त्यजावे ना. सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम्. सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम्. पूर्वीच्या काळामध्ये असणारे जे राजे क्षत्रिय, नंतर विद्वान असणारे ब्राह्मण, आणि श्रीमंत धनिक असणारे पुरुष, हे सगळे या धर्माच्या मर्यादा पाळत होते. त्यामुळं असं करावंच लागत की त्याचं धन आपल्याकडे येण्यासाठी चौर्य किंवा त्याला आघाताधिकांनी त्याला लुटणं याचं कारण नव्हतं. ते होऊनच दान करत होते. क्षत्रिय राजे जे होते ते प्रजेचं सुख पाहत होते, आणि विद्वान समाजामध्ये ज्ञानाचा स्तर कसा वृद्धिंगत होईल याच्यासाठी प्रयत्न होत होते. त्यामुळं त्यांना कधी अशा प्रकारचे समाजाकडून आघात पोचून त्यांची हानी होईल असं होत नव्हतं, किंवा त्यांच्यापासूनही समाजाची हानी होत नव्हती. आणि ही गोष्ट भगवान स्वतः मुखतः सांगतात. ज्ञानोबारायांनी तर फारच त्याच्यावरचं भाष्य अतिशय, त्याला काय म्हणतो आपण, हृदय असं त्याचं भाष्य केलेलं आहे. आता सांगतात, कधी कधी काही लोक काय म्हणतात, आपण आपल्या महिमेत राहावं, आपल्याला कशाची काही गरज नाही, आपलं व्यवस्थित राहावं, इतरांचं कसं चाललं त्याच्याशी भाग घेण्याचं कारण नाही. पण असं पण करता येत नाही. त्याच्यासाठी इथं सांगतात की हे सक्ताः कर्मणी अविद्वांसाः यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वान तथा असक्ताः चिकीर्षुः लोकसंग्रहम्. हे तिकडं बसा मागं.
हां तिथं घेऊन बस. ए बाळ तू इकडं सरक, त्यांना जागा दे. हां सक्ताः कर्मणि अविद्वांसाः यथा कुर्वन्ति भारत कुर्याद विद्वान तथा असक्ताः चिकीर्षुः लोकसंग्रहम. हे भारत, कर्मणि सक्ताः अविद्वांसाः यथा कुर्वन्ति तथा लोकसंग्रहम चिकीर्षुः विद्वान असक्ताः सन कर्म कुर्यात. 700 श्लोक आहे, पण प्रत्येक श्लोकाचा चांगला अर्थ समजावून घेतला. आणि असं जर माणसाने आपली जीवनचर्या करायची एवढा निश्चय जर ठेवला तर त्या माणसाच्या स्वप्नात देखील दुःख आणि कोणतं विघ्न आणि प्रत्येक बाहेरची जरी दिसली आपल्याला आपातता, पण त्याच्या अंतरंगामध्ये तो नेहमी समाधानीच राहील. अशी प्रकारची जीवन जगण्याची कला गीता किंवा ज्ञानेश्वरी ज्ञानोबराय या ठिकाणी सांगतात. तर हे सगळ्या गोष्टी देव बोलतात की हे भारत, हे अर्जुना, कर्मणी सक्ताः, एखाद्या कर्मामध्ये आसक्त झालेले जे लोक आहे, म्हणजे ते कर्म केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही, अशी कर्माची पण आसक्ती आहे. नंतर त्याच्या कर्तृत्व केल्याशिवाय, ते कर्म केल्याशिवाय राहत नाही, म्हणजे कर्तृत्वाचा अभिमान पण आहे. आणि एवढंच नाही, त्या कर्मापासून मला अमुक एक फल मिळणार आहे अशी फलासक्ती आहे, कर्मासक्ती आहे आणि कर्तृत्वासक्ती आहे. असे जे पुरुष आहेत ना, तर ते पुरुष काय करतात की अविद्वान, म्हणजे त्यांना आत्मज्ञान झालेलं नसतं आणि आत्मज्ञान झालेलं नाही म्हणून तर ते रात्रंदिवस कर्माच्या द्वारा आपल्याला सुख मिळेल. वास्तविक न कर्मणा न प्रजया, कर्माने किंवा प्रजा संतानोत्पत्ती करून कधीही मनुष्य शाश्वत सुखाला प्राप्त होत नाही, असा वेदाचा संदेश आहे. परंतु असेही लोक आहे ना, तर ते लोक वेदाचाच आश्रय करून, वेदातलं जे कर्मकांड आहे त्या कर्मकांडाला आश्रय करून या ठिकाणी अविद्वान म्हणजे काय, कर्मकांडाचे विद्वान आहेत पण आत्मज्ञान शून्य आहेत. असे जे लोक आहेत ते यथा कुर्वन्ति, ते जसं कर्म करतात ते अगदी तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, असं हे कर्म करतात. त्याप्रमाणे जर एखादा विद्वान पुरुष, विद्वान म्हणजे आत्मज्ञानी पुरुष, आणि त्या आत्मज्ञानी पुरुष आहे पण त्याला जर वाटत असेल लोकसंग्रह चिकीर्षु, स्वामी महाराजांचा हा शब्द नेहमी असायचा, माणसाने लोकसंग्रह चिकीर्षु असलं पाहिजे. म्हणजे लोकसंग्रह करणं म्हणजे लोकांचं, त्यांना यथार्थ ज्ञान व्हावं, आपल्या कर्माचं, उपासनेचं, अधिकाराचं, आपल्या स्वरूपाचं सगळ्यांना ज्ञान होऊन जे पसायदानात मागितले त्याप्रमाणे सर्व सुखी सर्वभूती किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडितो. सगळेच लोक सुखी व्हावा असं जर ते आत्मज्ञान शून्य आपला आत्मज्ञानी पुरुषाला वाटत असेल, त्याला कोणतंही कर्तव्य नाही. हे आत्ताच मागं गेलं, यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येवच संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते. त्या पुरुषाला जगात कोणतंही कार्य नाही, पण तरी जर त्याला वाटत असेल बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या, असं जर असेल तर त्यांनी काय करायचं, तर त्यांनी फक्त हे जे कर्माचरण अज्ञानी लोक, आत्मज्ञान शून्य लोक ज्याप्रमाणे कर्माचं आचरण करतात त्याचप्रमाणे लोकांचं कल्याण व्हावं, लोक वाईट मार्गाला जाऊ नयेत, म्हणजे उन्मार्गगामी होऊ नयेत, यासाठी त्यांनी सुद्धा ते म्हणतात लोकसंग्रह चिकीर्षु विद्वान म्हणजे ज्ञानवान पुरुष, त्यांनी देखील आसक्त असन, त्या कर्मामध्ये आसक्त व्हायचं नाही. कर्मात कर्तृत्वाचा मद नाही, फलाची आसक्ती नाही, आणि ते कर्म करण्याची किंवा ते कर्म करण्याची त्याच्या अंतःकरणामध्ये सारखं त्या कर्माची देखील आसक्ती नाही. असा जरी तो असला तरी असं राहून कर्म कुर्यात, त्याने कर्तृत्वाचा अभिमान, फलाचा अभिनिवेश सोडून कर्म कुर्यात, त्या कर्माचं आचरण करावं. कारण कसा आहे तो पुरुष लोकसंग्रह चिकीर्षुः, लोकसंग्रह, लोक उन्मार्गगामी होऊ नयेत, सर्व लोकांनी सन्मार्गाने चालावं अशी त्याच्या अंतःकरणात इच्छा असल्यामुळं त्या पुरुषांनी आपल्याला वाट्याला आलेलं कर्म आदर्श म्हणून लोकांना आचरून दाखवावं असं सांगतं.
देखे फळाची आशा आचरे कामुको जैसा कर्मी भरू व्हावा तैसा निराशा ही. ह्या सगळ्या गोष्टी सांगतात. मनुष्याने फक्त आपला व्यवहार चांगला व्हावा, आपल्याला शांत झोप यावी, आपल्याला कोणत्याही प्रकारच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या ज्या अंतःकरणाच्या दोलायमान वृत्ती होतात त्या न राहता त्या शांत आपल्या अंतःकरणाला शांतीचा अनुभव यावा, समाधान वाटावं असं वाटत असेल तर ह्या गोष्टी सांगितलेल्या आहे की त्या मनुष्याने काय करावं तर देखे फळाची आशा आचरे कामुको जैसा कर्मी भरू व्हावा तैसा निराशा ही. माऊली सांगतात देखे पहा, एखादा फळाची आशा जैसा कामुक आचरे. कामुक आचरे, कामुक कोणतंही आचरण किंवा कर्म करतो तो कामुक म्हणजे कामनावान, ज्याला काहीतरी फलाची इच्छा आहे असा जो पुरुष आहे तो त्या फळाच्या आशेने त्याला जर कर्म काय प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. कितीही मंदबुद्धीचा पुरुष असला तरी काहीतरी फळ मिळाल्या वाचून तो त्याच्याकडं प्रवृत्त होत नाही. म्हणजे फळाची इच्छा ठेवूनच कामुक पुरुष जसा त्या व्यवहारामध्ये फळाप्राप्तीसाठी प्रवृत्त होतो त्या कर्मामध्ये, तैसा निराशाही कर्मी भरू व्हावा. तसा एखादा पुरुष जरी निरीच्छा असेल म्हणजे त्याला जीवनामध्ये जे प्राप्त व्हायचं जे आत्मज्ञान ते त्याला प्राप्त झालेलं आहे. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. तो निष्काम झालेला आहे, निरीच्छ झालेला आहे. त्यामुळं त्या ठिकाणी त्याला कोणत्याही प्रकारचं काम नाही झालो पाही रिकामा असा जरी पुरुष असला, कृतकृत्य झालेला पुरुष असला तरी त्याचा तैसा कर्मी भरू व्हावा. तो सकाम पुरुष जेवढं कर्माचं निगुतीनं अनुष्ठान करतो तर तसाच ह्या विद्वान निरीच्छ पुरुषाने देखील त्याचा कर्मी भरू व्हावा. कर्मावर त्याचा भर असावा, जोर असावा किंवा त्याला कर्माची तशा प्रकारची आवड असावी. कारण काय आहे तर केवळ हे सगळ्या लोकांना आपल्याकडं पाहून त्यांचं यद्यद आचरते श्रेष्ठ तत्तदेवे तरो जनः स यत् प्रमाणम कृते लोकस्तदनु वर्तते. म्हणून भगवंतांनी मागच सांगितलं की श्रेष्ठ पुरुषाचं आचरण पाहून बाकीचे लोक वर्तन करीत असतात. म्हणून त्याने सुद्धा ते कर्माचरण तंतोतंत केलं पाहिजे, यथार्थ केलं पाहिजे, निर्दोष रीतीनं केलं पाहिजे. का करायचा तर जे पुढती पार्था सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणूनिया. ते सांगतात हे पार्था पुढती हे लोकसंस्था सकळ लोकसंस्था सर्वथा रक्षणीय म्हणूनिया. भगवान एकदा नाही तर ते म्हणतात हे पार्था, हे अर्जुना, जे नामकारण का त्यांनी कर्माचरण केलं पाहिजे यथायोग्य वेदविहित कर्माचं आचरण तर पुढती म्हणजे पुन्हा वारंवार हे लोकसंस्था ही सगळी लोकसंस्था आहे म्हणजे लोकरचना आहे. म्हणजे आत्तापर्यंत ह्या पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आतापर्यंत जे वेदमार्गाने मुनी गेले आणि त्यांची जी आचार पद्धती आहे ती आत्तापर्यंत चालू आहे आणि ती कशी लोकसंस्था सम्यक स्थिती म्हणजे लोक त्या काय म्हणतो सुचारू रूपाने त्यांची स्थिती आहे. म्हणजे चांगल्या रीतीनं संपूर्ण लोकसमूह जगत आहेत. शांततेत, दांततेत, समाधानात सगळे लोक जगतात आणि जसे जगावे म्हणूनच वेदांनी काही नियमावली किंवा आचारसंहिता या ठिकाणी मनुष्य प्राण्यासाठी सांगून ठेवलेली आहे. आणि वेदाने अशी नाही सांगितली, कमीत कमी जसं आता आपण म्हणतो मोहेंजोदडो, हडप्पा त्या संस्कृती जी आहे तर त्या भूकंपामध्ये त्या भूकंपग्रस्त झाल्या आणि लोपटून गेल्या. आताच्या इतिहासात त्यांचं कुठंतरी काही ओळीमध्ये काही परिच्छेदामध्ये त्यांचं नाव राहिलं. तशी ही लोकसंस्था म्हणजे लोकांची सम्यक स्थिती ही भगवंताचं असं मनोगत आहे. हे सर्वथा रक्षणीय, सर्व अंगानीचं रक्षण झालं पाहिजे. काही लोक म्हणतात आता विज्ञान युग आहे, 21वे शतक आहे, याच्यात कुठं आता ही वर्णाश्रम धर्म कुठं पाळता येतील का? आता तशी स्थिती राहिली नाही, सगळा काळ बदललेला आहे. परंतु ज्या वेळेला वेदाच्या द्वारा ही आचार
आचारसंहिता भगवंतानी ह्या मानवसृष्टीच्या किंवा जगताच्या सृष्टीच्या उत्पत्तीबरोबरच सांगून ठेवलेली, ती अशा रीतीनं सांगितलेली आहे की जर आपण त्या धर्माचं रक्षण करू तर ते धर्मच आपलं रक्षण करणार. धर्मो रक्षती रक्षता. आणि तो कुठपर्यंत तर ते सांगतात की ही रक्षण करायचं सकळ लोकसंस्था पुढं ती पारता. आता या पिढीचं रक्षण झालं, त्याच्या पुढीचं, त्याच्या पुढच्या पिढीचं, म्हणजे ही वारंवार ही मानवजात जोपर्यंत आहेत तोपर्यंत पुढं ती पारता हे रक्षणीय सर्वथा. ही रक्षण करण्यास अत्यंत योग्य आहे. किंबहुना जर आपण या लोकस्थितीचं म्हणजे चालत आलेले वेदमार्गे मुनी गेले आणि त्याचे मार्गे चालिलो, आज नकळे विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. काय चालता धनुर्धरा तरंगा कार्य हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. या ठिकाणी विचाराच्या बाबतीत, भावनेच्या बाबतीत, भक्तीच्या बाबतीत, तत्त्वज्ञानाच्या बाबतीत, कर्माच्या विषयी, योगाच्या विषयी वेदाने जे काही सांगितलं त्याला प्रमाण धरून आपण जर हे जीवन यापन केलं तरच लोकसंस्था रक्षणीय आणि ती सर्वथा रक्षणीय आणि पुढं ती रक्षणीय. पुढेही ती कायम या ठिकाणी तिचं रक्षण झालं पाहिजे. आणि ह्या लोकसंस्थेचं आपलं ह्या आचारसंहितेचं रक्षण केलं का लोकसंस्था तुम्हाला वेगळं काय करा, तुम्ही आपापल्या स्वधर्माचं आचरण केलं का लोकांचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला हातामध्ये बाण घ्यावं लागणार नाही किंवा दुसरं काही कार्य करावं लागणार नाही. प्रत्येकच जर आपापल्या धर्माप्रमाणे राहिला तर सर्वांनाच काय होईल, सुखच प्राप्त होईल. अशाच प्रकारची भगवद इच्छा आहे. आणि म्हणून म्हणतात जे पुढं ती पार्था हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणून या माणसाने फक्त आपलं भगवान मागं सांगतात की मी अवाप्त काम असू नये, मी जर कर्म केलं नाही तर माझं काय बिघडणार आहे, माझं काही बिघडणार नाही, पण सगळ्या लोकांचं बिघडल्याशिवाय राहणार नाही, त्यासाठी मी कर्म करतो. म्हणून तुम्हाला आवश्यकता नसली, तुम्ही किती निरच्छ असला, आत्मज्ञान संपन्न असला, विधिनिषेधातीत आत्मस्वरूपाचं तुम्हाला यथार्थ अनुभूती आलेली असली तरीसुद्धा तुम्ही या कर्माचा विचार, वेदांनी सांगितलेल्या कर्माचा विचार हा ठेवलाच पाहिजे. कारण सर्व लोक ही महापुरुषांचं अनुसरण करत असतात म्हणून म्हणतात ही सर्वथा रक्षणीय आहे. मग माणसं ज्ञानी पुरुषाचं उरलेलं जे जीवन आहे ते कसं त्यांनी दिले ना, आत्मज्ञानी जरी झाले नाही काय जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी देवतीर्थ भजन न सांडिती. या ठिकाणी भगवंताची सेवा, तीर्थाला जाणं, भगवंताचं भजन करणं हे ज्ञानी पुरुष देखील आत्मनिष्ठा प्राप्त झाली, ब्रह्मज्ञान प्राप्त झालं तरीसुद्धा या वेदविहित कर्माचा परित्याग करत नाही. की त्यांनी नाथ महाराजांनी असं उदाहरण दिलं की एखादी पतिव्रता स्त्री ही वयोवृद्ध अवस्थेत देखील आणि रुग्ण अवस्थेला प्राप्त झाला तरी देखील आपल्या पतीचा त्याग करत नाही. त्याप्रमाणे स्वधर्माचरणाचा त्याग ज्ञानीपुरुषही करीत नाही. हे ज्ञानोबरायांनी या अध्यायामध्ये सांगितलेले आहे. आता मग त्या माणसाने करावं काय तर सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणून या सगळे हे लोकव्यवहार किंवा लोकांची स्थिती म्हणजे सर्व लोकांचा समूह त्याची सम्यक स्थिती किंवा चांगल्या प्रकारची स्थिती जेणेकरून राहील किंवा राहिलीच पाहिजे, रक्षणीय, तिचं रक्षण करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. म्हणून काय करावं आपण तर मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती असं सांगतात. त्यासाठी माणसाने काय करावं म्हणजे विद्वान किंवा जे जाणकार पुरुष आहेत त्यांनी मार्गाधारे वर्तावे. मार्गाधारे म्हणजे जो आपला मार्ग आपल्याला आलेला आहे पूर्वीपासून चालत, जे आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे त्या कर्माच्याच आधाराने त्याने वर्तावे म्हणजे तशा प्रकारचं त्यांनी जीवन जगावं.
त्याचा आचरण करावं आणि याद्वारा त्याला काही उपयोग नसला तरी विश्व हे मोहरे लावावे. तर संपूर्ण हे जे विश्व आहे ते मोहरे लावावे म्हणजे मार्गाला लावावं. मार्गाला लावावं म्हणजे सन्मार्गाला लावावं. सन्मार्गाला लावावं म्हणजे उन्मार्गापासून त्यांना दूर करून सन्मार्गावर स्थिर करावं. आणि अलौकिक न व्हावे लोकांप्रती. आणि ते म्हणतात जरी तो पुरुष आहे, काही लोक काय म्हणतात याला हा ज्ञानी पुरुष आहे, याला विधी निषेध काही नाही, असं जरी असलं हा त्याचा अधिकार शास्त्राने सांगितला. आणि समाजाने जरी हा अलौकिक पुरुष आहे म्हणजे लोकांचे जे नियम आहेत ना ते नियम त्यांना नाही, अलौकिक. लोकांमध्ये त्यांनी सांगितलं की लोकांमध्ये जो कार्यकारण भाव आहे, तुम्ही पुण्यकर्म केलं का तुम्हाला सुख होईल, पाप केलं की तुम्हाला दुःख होईल, हा जो काही लौकिक आचार आहे सांगितलेला आहे ह्या आचारसंहिता त्याला नाही. कारण तो काय न पुण्यम न पापम न सुखम न दुःखम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. असा जो पुरुष आहे तो मी चिदानंद स्वरूप, मी हा देहमुळी नाही, न ब्राह्मणो न क्षत्रियो न वैश्याः न शूद्राः. मी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र नाही, चिदानंद रूप आत्मा मी आहे. मी देह नाही, स्थूल सूक्ष्म कारण शरीर मी नाही असं म्हणणारा जो चिद्यांचा तिन्ही शरीरांचा अधिष्ठान असणारा सच्चिदानंद आत्मा मी आहे असा जरी त्याला बोध झाला असला तरी त्याने अलौकिक न व्हावे लोकांप्रती. त्याने या ठिकाणी लोकांप्रती म्हणजे लोकांच्या दृष्टीनं त्यांनी असं अलौकिक कधी वागू नये. मी तर काय आहे, आता हा ब्राह्मणाचं शरीर प्राप्त झालं म्हणून त्याचं नियम पालन करतो, क्षत्रिय आहे म्हणून करतो, पुरुष आहे म्हणून पुरुषांसाठी सांगितलेले जे काही सामान्य आचार आहे किंवा विशेष आचार आहे त्याचं मी पालन करतो. करणं प्रत्येकाचं आवश्यक आहे असंच त्यांनी लोकांना दाखवून दिलं पाहिजे. अलौकिक नाहीतर तो जर म्हणायला लागला का हो तुम्ही, तो स्वतःच म्हणायला लागला काय तुम्ही का हो तीर्थयात्रा वगैरे का करत नाही, तो म्हणायला लागला उत्तमा सहजा अवस्था मध्यमा ध्यानधारणा कनिष्ठा मूर्तीपूजाच तीर्थयात्रा धमाधमा. तीर्थयात्रेला काय हे तीर्थी धोंडा पाणी असं जर तो म्हणायला लागला तर लोक काय करतील, तीर्थ करणार नाही. बरं तीर्थ करणार नाही म्हणजे काय आत्मज्ञान करून घेतील का? त्याच्याशिवाय त्यांना तीर्थयात्रा जर केली नाही तर त्यांना मूर्तीपूजेची योग्यता येणार नाही. मूर्तीपूजेची योग्यता आली नाही तर त्यांना ध्यान करता येणार नाही. आणि जर ते कधी ध्यान करणार नाही तर सहज अवस्थेला कधी प्राप्त होणार नाही. या सगळ्या गोष्टी पाहून अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तेची द्यावे. मुंगीवरी भार गजाचे पालन घालत आहे कोण कार्यसिद्धी. अशा रीतीनं इथं हा अध्याय जो आहे ना तर हा समाज व्यवस्था कशा प्रकाराने लोकसंस्था रक्षण तिचं कसं होईल यासाठी ज्ञानोबारायांनी अगदी हृदयापासून क्रांतदर्शीपणाने सर्व समाजाच्या कल्याणासाठी ह्या 3ऱ्या अध्यायातले 4थ्या अध्यायातले आणि 5व्या अध्यायातले विचार सांगितलेले आहेत. याच्यामध्ये वेष्टी सुखी होईल आणि वेष्टीचा समूहाला समष्टी म्हणतात. वेष्टी सुखी झाली म्हणजे समष्टी सगळेच घटक जर त्याच्यातले सुखी आहेत तर समष्टी काही दुःखी होणार आहे काय, त्याच्यामध्ये समष्टी पण सुखी होईल असं सांगितलेलं आहे. म्हणून म्हणतात अलौकिक न व्हावे लोकाप्रती. लोकांसाठी त्यांनी काहीतरी लोक असं करतात ना तर आमचं काही वेगळंच, आमचं मुरारी तृतीय हा पंथा, सगळे लोक जसे वागतात ना त्याच्यापेक्षा आम्ही वेगळे कारण आम्ही ज्ञानी. आम्ही कर्ममर्यादा आमच्यासाठी नाही असं म्हणू नये. अलौकिक कधी लोकांच्या दृष्टीनं वागू नये. आम्ही पण तुमच्यासारखे साधारणच आहोत असंच लोकांना वाटलं पाहिजे. असं ज्ञानीपुरुषाने लोकांना उन्मार्गगामी होऊ नयेत या पद्धतीचं आचरण करावं असं माऊली सांगतात. याच्या पुढं सांगतात उलट काय आहे, त्या माणसाने लोकांना अज्ञानी लोकांना ज्यांना जे लोक रात्रंदिवस कर्म करतात त्या कर्मफलाची इच्छा आहे, नंतर त्या कर्माच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे, शास्त्रावर अत्यंत श्रद्धा आहे, परंतु त्यांना शास्त्राने प्रमाणित केलेले जे भोग आहेत आणि त्या भोगाची जी साधनं आहेत
त्यांच्यामध्ये जो कार्यकारण भाव नियत केलेला आहे त्याप्रमाणेच कर्म करून आपल्याला सुख प्राप्त होईल असं ज्या अज्ञानी लोकांना वाटतं. याच्यात व्यतिरिक्त म्हणजे कर्मानेच आपल्याला सर्व सुख प्राप्त होईल असं ज्यांना वाटतं, ज्यांना ब्रह्मज्ञानाची आवश्यकता वाटत नाही, अशा पुरुषांचा देखील ज्ञानवान पुरुषाने जरी स्वतः तो कर्माच्या अतीत असला तरी त्या लोकांना त्या ठिकाणी त्यांचा बुद्धिभेद करू नये. ज्ञानी पुरुषाने देखील असं सांगतात. उलट मग काय करावं तर त्याने योग्य अशा प्रकारचं कर्माचरण करत सगळ्या लोकांना आदर्शभूत अशी सर्व प्रकारच्या कर्माचं अनुष्ठान किंवा आचरण त्यांनी करावं असं ह्या पुढच्या श्लोकात सांगतात. न बुद्धिभेदम जनयेद अज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्त समाचरन्. न बुद्धिभेदम जनयेद अज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्त समाचरन्. न बुद्धिभेदम जनयेद अज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्त समाचरन्. मामासाहेबांनी एक चिंतन सांगितलेले की ते म्हटले मी कुठेतरी कीर्तनाला गेल्यानंतर एका माणसाने चांदीची डबी त्यांच्या पुढं दिली. ते बघ त्यांना म्हटलं काय आहे याच्यामध्ये, तर मग त्यांनी ती उघडली तर ते उघडले त्याच्या होती तपकीर, म्हणजे नस म्हणतो ना आपण, ती नाकातून ओढण्यासाठी ती तपकीर दिली होती. ते म्हणे कशासाठी दिलं म्हणजे तुम्हाला काय ह्याच्यामध्ये हा प्रश्नच तुम्ही असा कसा विचारला पुन्हा मला. म्हणे मला अशी अपेक्षा नव्हती तुमच्यापासून, मी चांदीची डबी तुम्हाला तुम्ही कीर्तनाला येणार आहेत म्हणून भेट देण्यासाठी दिली आणि तुम्ही म्हणतात ही कशासाठी दिली. तुम्ही जोग महाराजांचे शिष्य नाही का. म्हणे जोग महाराजांना पिनस नावाचा व्याधी होता, म्हणजे प्रतिशाय किंवा जसं सर्दी म्हणतो जुनाट शिंका येणं वगैरे, म्हणून त्यांना कोणीतरी सांगितलं की हे तपकीर ओढत जा तुम्ही म्हणजे तुम्हाला शिंका येणार नाही, तुमचं श्वासमार्ग मुक्त राहील, म्हणून ते ओढत होते. आणि त्यांना काय वाटलं मामासाहेब हे जर त्यांचे शिष्य तर त्यांनी काय करायला पाहिजे, तपकीर ओढायला पाहिजे. तर ते हेच म्हणतात की न बुद्धिभेदम जनयेत आज्ञानां कर्मसंगिनां. जे कर्माच्या संगतीत लोक आहे त्यांचा ज्ञानीपुरुषाने कधी बुद्धिभेद करू नये यासाठी सांगतात. न बुद्धिभेदम जनयेत आज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्ताः समाचरन्. कर्मसंगिनां आज्ञानां बुद्धिभेदम न जनयेत विद्वान युक्ताः समाचरन् सर्व कर्माणि जोषयेत. कर्मसंगिनां आज्ञानां, जे कर्माच्या संगतीमध्ये असणारे जे अज्ञानी म्हणजे ज्यांची कर्मामध्ये आणि त्या कर्मफलामध्ये ज्यांची आसक्ती आहे त्याला म्हणतात कर्मसंगी. म्हणजे कर्मफलामध्ये आणि त्या फल मिळण्यासाठी त्या फल देणारं जे कर्म आहे ह्या दोघांमध्ये ज्यांची आसक्ती आहे असे जे अज्ञानी. वास्तविक काय माहिती आहे का, कर्माची संगतीत करता असा अभिमान धारण करणारा जो पुरुष आहे तो पुरुष मी आकर्ता आहे, मी अभोक्ता आहे, मी ज्ञानस्वरूप आत्मा आहे ह्या ज्ञानाला कधी जाऊ शकत नाही. म्हणून त्याला त्या ज्ञानाची ओळ आत्मज्ञानाचा परिचयच नसलेला पुरुष तो कर्माच्या संगतीमध्ये कर्मामध्येच आसक्ती ठेवणारे असे जे अज्ञानी म्हणजे ज्यांना आत्मज्ञान झालं नाही असे जे पुरुष आहेत त्या पुरुषांचा देखील कर्म, त्यांना म्हणायचं नाही का कर्म म्हणलं स्वामी महाराज म्हणायचे कर मर आणि कर. या ठिकाणी पुन्हा पुन्हा कर्म करायचं, फल भोगायला जन्माला यायचं, जन्माला आलं की कर्म करायचं, कर्म करून मेलं की त्याचं फल भोगण्यासाठी पुन्हा जन्माला यायचं, अशा प्रकारचं. त्यामुळं कर्मात काय उपयोग नाही. परंतु कर्माशिवाय चित्त शुद्धच होत नाही आणि चित्त शुद्ध झाल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. म्हणून कर्म हे चित्तशुद्धीचं सर्वात मोठं साधन आहे. म्हणून जरी एखाद्या पुरुषाला आत्मज्ञान झालं पण अगोदर तो कशाने गेलेला आहे, चित्त शुद्ध होऊन गेलेला आहे. चित्त शुद्ध कशाने झालेले, चित्तस्य शुद्ध हे कर्म, त्या ठिकाणी त्या अंतकरणाची शुद्धी झालेली आहे. तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ किरणाही आण परितेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. पाताळीचे निधान दाविल केरा अंजन
परितेची परितेथ व्हावे लोचन पायाळाचे. धन जमिनीत पुरलेलं आहे, ते काय कोणालाही दिसत नाही. त्या ठिकाणी अंजन घातलं म्हणजे त्याला दिसतं, पण सगळ्याच्या डोळ्यात अंजन घातलं म्हणजे दिसत नाही. जे पायाळू माणसाच्या डोळ्यात अंजन घातलं पाहिजे. तसं ज्याचं चित्त शुद्ध झाले त्याला हे तत्त्वज्ञान आहे. नाहीतर त्यांनी लिहिलं, तैसे चित्त शुद्ध नाही आणि तेथे बोध करील काही, वांजा न होती लेकुरे काय करावे त्या भ्रतारे, नाही निर्मळ जीवन काय करील साबण. अशा प्रकारची स्थिती. म्हणून ज्ञानी पुरुषाने अगोदर कशातून आला? तो कर्मातून आला. कर्माने चित्त शुद्ध झालं, नंतर त्याला विविधिशा, मला ब्रह्मज्ञानाची इच्छा उत्पन्न झाली, गुरु प्राप्त झाले. गुरुने त्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला आणि मग त्याला मी ब्रह्म आहे किंवा माझा आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान झालं. मग त्यांनी लगेच अगोदर त्याच्यातून आला त्या पुरुषारी लोकांना अहो हे कर्माची उगीच कटकट आहे असं जर म्हटलं तर ते काय माऊली म्हणतात, जाळू नये नाव आणि पावलेनी पार मागील आधार बहुतांचा. माणसाने जी नाव आहे, ज्या नावेने तुम्ही पलीकडच्या तीराला गेले ती नाव जाळून टाकली तर चालेल का आपलं काम झालं म्हणून? नाही, कारण मागे अजून अनेक लोक जे आहेत त्या नावेच्या द्वारा पुन्हा या तीराच्या पलीकडच्या तीरावर जाऊ शकतात. म्हणून या कर्माचं महत्त्व ज्ञान झालं म्हणून कोणी कमी कर्माला लेखू नये आणि लोकांना तसं सांगू पण नाही. स्वामी महाराज म्हणायचे, अज्ञानी लोकांचा बुद्धिबोध होईल असं माणसाने बोलू पण नाही, करू पण नाही आणि वागू पण नाही. कर्मसंगीनाम अज्ञानाम, कर्म आणि त्याचं फल यांचा आसक्ती ठेवणाऱ्या पुरुषांना या ठिकाणी बुद्धिभेदम न जनेत, त्यांचा बुद्धिभेद होईल. अरे हे कर्म काय बरोबर नाही, आपण ज्ञानच मिळू. पण ज्ञानासाठी लागणारा अधिकारही नाही तर त्यांना ज्ञानाचंही फल होणार नाही आणि कर्माचंही फल होणार नाही. म्हणजे कर्म न केल्यामुळं उलट काय होईल, त्यांच्या अंतःकरण शुद्धी न झाल्यामुळं त्यांना ऐहिकही सुख प्राप्त होणार नाही आणि पारलौकिकही सुख प्राप्त होते. इहंच नास्ती आणि परंच न लभ्यते. या आलोकात दयाचे ऐहिक धड नाही, तयाचे परत्र पुसशी काही. त्यांना जर या जीवनात समाधान मिळण्याची कला मिळाली नाही, त्यांना मरणोत्तर जीवनात काहीच समाधान मिळणार आहे. म्हणून त्या पुरुषांना बुद्धिभेद होईल असं बुद्धिभेदम न जनयेत, बुद्धिभेद उत्पन्न करू नये. आणि म्हणजे त्याची कर्मावर जी श्रद्धा आहे ती श्रद्धा ढळली म्हणजे कर्म करण्याच्या अधिकारातून गेला आणि चित्तशुद्धी नसल्यामुळं ज्ञानाचाही अधिकार आला नाही, असं त्याचं होऊ नये. म्हणून जे काही समाजामध्ये धुरीण अग्रगण्य जाणते पुरुष आहेत त्यांच्यावर समाजाची सर्वात मोठी जबाबदारी आहे की समाजामध्ये जेणेकरून बुद्धिभेद होणार नाही. मग त्यांनी करावं काय तर विद्वान युक्त हा समाचरण. त्या विद्वान माणसांनी युक्त म्हणजे समाहित चित्त फार एकाग्र करून, जेणेकरून आपल्यापासून कोणाचा बुद्धिभेद तर होत नाही ना, ह्या पुरुषाच्या अधिकारानुरूपच आपण त्याला मार्गदर्शन करीत आहोत ना, या गोष्टीचा भान ठेवून त्याला म्हणतात युक्त हा समाचरण. आणि अशा रीतीनं सम्यक आचरण म्हणजे चांगल्या प्रकारे कर्माचं अनुष्ठान करणारा पुरुष. त्यांनी काय करावं, लोकांना सुद्धा सर्व कर्मांनी जोशयेत, सर्व प्रकारची कर्म त्याच्याकडून करून घ्यावी. याचा अर्थ सर्व प्रकारची कर्म करून घ्यावी म्हणजे वेदावर श्रद्धा असेल आणि त्याला इहलोकातलं किंवा परलोकातलं सुख पाहिजे असेल आणि त्याच्यापेक्षा त्याच्या बुद्धीचा स्तर उंचावत नसेल तर त्याला सकामही कर्म सांगितलं तरी काय हरकत नाही. आणि त्या सकाम कर्माचं अनुष्ठान करता करता जर त्याला शाश्वत सुखाची इच्छा पाहिजे झाली असेल तर अशा वेळेला त्याला तुम्ही निष्काम कर्माचं अनुष्ठान सांगा. निष्काम कर्माने जर त्याची चित्तशुद्धी झाली असेल तर आता त्याला तुम्ही तत्त्वज्ञान सांगा. किंवा निष्काम उपासना करून चित्त स्थिर झाला असेल तर मग अशा अधिकारी पुरुषाला. म्हणून वेदांतामध्ये हे जे अनुबंध चतुष्टय त्याच्यामध्ये दोनच मुख्य आहेत. खरा अधिकार मुख्य आहे, कारण अधिकार असेल तर त्याला फलाची प्राप्ती होते. म्हणून अधिकाराचा विचार हा झालाच पाहिजे. कोणताही गुरु म्हणून किंवा संत जे आहेत त्या सगळ्या संतांनी एकांतात बसून हाच विचार केला की सर्व मानवमात्रांच्या उद्धारासाठी वेदाने सांगितलेले 3 मार्ग तेच आपण सांगायचे. पण कसा, ज्याचा जसा अधिकार आहे
तसाच त्या ठिकाणी उपदेश करायचा सगळ्याच लोकांना. काही लोकांना वेदांताचं म्हणतात सांगायचं. आता जेव्हा काही लोक त्याला काय म्हणतो आपण ऐकांतिक वेदांताचे पक्षपाती असतात, तर ते फार इतकं म्हणतात. स्वामी महाराज म्हणायचे, कोणी जर म्हटलं तुम्ही सगळ्याच लोकांना वेदांत सांगतात ह्याच्या ठिकाणी, ते काय ऐकून अनधिकारी असल्यामुळं वेदांत ऐकून तरी कुठं जातील, ते नरकातच जातील ना. ते म्हणे बरं, ज्यांनी वेदांत ऐकला नाही ते कुठं जातील, ते नरकातच जातील. मग ते ऐकूनही न ऐकून नरकात जाण्यापेक्षा ऐकून नरकात जाऊ द्या ना. याला काय म्हणतात, हा पक्षपात आहे. परंतु हे झालं एक आपलं वेदांताचं महत्त्व किंवा वेदांताचं चिंतन सांगितलं म्हणजे त्या माणसाला काही दोष लागेल काय, तर दोष लागत नाही एवढं सांगण्यासाठी. पण खरं ज्याला आपण म्हणतो ना श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि उदार, ज्यांना शास्त्रज्ञान आहे, स्वतःला भगवत साक्षात्कार आहे आणि लोकांचे कल्याण होण्यासाठी औदार्य वृत्ती आहे, त्यांनी सगळ्यांनी सामान्यपणे सगळ्या समाजाचा आध्यात्मिक स्तर वाढवायचा असेल तर लोकांचा बुद्धिभेद होऊ नये यासाठी त्यांनी अधिकाराप्रमाणेच उपदेश केला पाहिजे हे सांगतो. आणि उलट लोकांना जोशयेत सर्व कर्मानी, विद्वान जरी ज्ञानवान पुरुष असला तर सर्व कर्मानी जोशेत, सर्व प्रकारची कर्म लोकांकडून करून घ्यावी. आता भगवान माऊली याच्या अधिकारानुरूपच उपदेश का केला पाहिजे त्यासाठी उदाहरण देतात माऊली. जे सायाशे स्तन्यसेवी ते पक्वान्य केवी जेवी, मनवनी बाळका जैशी नेदावी धनुर्धरा. माऊली सांगतात, हे तुम्ही म्हणता ना अलौकिक न व्हावे लोकाप्रती. लोक सामान्य आहेत, त्यांच्यासाठी आपण कोणी असामान्य अलौकिक आहे असं लोकांच्यामध्ये राहू नये किंवा दाखवू नये. का दाखवू नये, जे सायाशे स्तन्यसेवी, सायास म्हणजे ज्याला भरपूर प्रयत्न करावे लागतात मातेला तेव्हा ते स्तनपान करायला समर्थ होतं. म्हणजे कष्टाने जे स्तनपान करतं आणि त्याला म्हणायला लागले नाही हो आज जरा जिलेबी त्याला खाऊ घाला. सायाशे स्तन्यसेवी ते पक्वान्य केवी जेवी, ते पक्वान्न म्हणजे शिजलेलं अन्न खाऊ शकेल का ते मुलं, नाही. मग ती म्हणून बाळका जैशी नेदावी धनुर्धरा. ती जरी किती पक्वान्न असली पण पक्वान्न त्या खाण्याची योग्यताच नसेल तर ती बाळकाला जैशी धनुर्धरा नेदावी. ह्या अर्जुना ती लहान बाळकाला ज्याप्रमाणे देऊ नयेत. हे झालं दृष्टांत. आता ह्या दृष्टांतातून दार्ष्टांतिक सांगतात माऊली. तैशी कर्मी जया अयोग्यता, तया प्रती नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आदी करुणी. तैशी त्याप्रमाणे जया कर्मी अयोग्यता, ज्या पुरुषाला कर्म करण्याचाच अधिकार नाही म्हणजे कर्म करण्यामध्येच अयोग्य आहे, त्याला काय कर्माचा जे कर्माची ज्या फलाची इच्छा आहे त्या फलासाठी जे कर्म सांगितलेलं आहे ते जरी आपल्याला कष्टकारक असलं तरी वेदाची आज्ञा मानून तेच कर्म केलं तर तो मनुष्य त्या फळाला प्राप्त होतो. पण तो म्हणतो नाही हो मला फल तर पाहिजे पण मी काय कर्म करणार नाही आणि शास्त्र प्रतिपादित कर्म तर करणारच नाही असं जर कोणी म्हणायला लागला याचा अर्थ कर्मी दया अयोग्यता, त्याला ते कर्म करण्याचंच त्या ठिकाणी योग्यता त्याच्या ठिकाणी नाही. मग कर्मी दया अयोग्यता आणि तयाप्रती नैष्कर्म्यता. आणि अशा पुरुषाला तुम्ही लागली सांगायला नैष्कर्म्यदस्या की ज्या ठिकाणी कर्म जे आहे ते कर्म आत्मस्वरूपापर्यंत पोचू शकत नाही आणि त्या कर्म जे फल आहे यत् कृतकम तद अनित्यम, कर्माचं फल काय आहे अनित्य आहे, ज्ञानाचं फल काय आहे नित्य आहे. अहो कर्मच करण्याचं जर त्याची योग्यता नाही तर त्या ठिकाणी आणखीन तुम्ही त्याला ज्ञान सांगणं म्हणजे जे बालक स्तनपान करण्याला असमर्थ आहे त्याला पक्वान्न जीव घालण्यासारखं नाही का. म्हणून कर्मी जया अयोग्यता, कर्म करण्यामध्ये ज्याची अयोग्यता आहे तया प्रती नैष्कर्म्यता. आणि त्याच्या ठिकाणी तुम्ही नैष्कर्म्य म्हणजे कर्माच्या अतीत असणारी जी आत्मस्थिती आत्मज्ञानाने प्राप्त होणार आणि त्याचंच तुम्ही वर्णन करायला लागले तर म्हणतात न प्रगटावी, ती कधी त्याच्यापुढं प्रगट करू नये. कर्मनिष्ठ पुरुषाला आत्मज्ञानाचं वर्णन करत बसू नये, त्याला उलट सांगायचं स्वे कर्मण्याभिरतः संसिद्धिम लभते नरहा कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. असं कर्ममार्गाचंच त्याला जर काही त्याच्यामध्ये समजुतीत त्याच्या घोटाळा असेल तर ते काढून त्याची योग्य समजूत करून त्याच्याकडून कर्म करून घ्यावं. परंतु त्याच्यासमोर हे जे वेदांत चिंतन आहे
प्रगटावी न खेळता आदी करून, खेळता खेळता सहज थट्टेनं सुद्धा त्याच्यापुढं या ठिकाणी या ज्ञानाचं प्रतिपादन करू नये, आत्मज्ञानासंबंधाने त्याच्यासमोर बोलू नये, त्याला कर्माविषयीचं प्रतिपादन करावं, कर्मामध्येच त्याची प्रवृत्ती होईल असं करावं. मग तिथं काय करावं तर तेच सत्क्रियाची लावावी, तेची एकी प्रशंसावी, नैष्कर्मी ही दावावी आचरणी. त्या ठिकाणी सांगतात तेथ सत्क्रियाची लावावी. मग त्या पुरुषांना काय करावं, तुम्ही म्हणता त्यांना नैष्कर्मी स्थिती थट्टीनं सुद्धा सांगू नये, की ज्या ठिकाणी कर्म नाही, उपासना नाही, वृत्तीज्ञान नाही, अशी स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश असणारी जी आत्मस्थिती आहे तिचं वर्णन त्याच्यापुढं करीत बसू नये. मग त्याला काय करावं, सत्क्रियाची लावावी. त्याला सत्क्रिया म्हणजे सदाचरण, सत्कर्म कसं करायचं, सत्कर्म किती श्रेष्ठ आहे, त्याने मनुष्याला इहलोकातलंही सुख प्राप्त होतं, परलोकातही सुख प्राप्त होतं. तुम्ही सदाचार सत्कर्म करा म्हणजे तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती, असं त्याला सांगावं. ते सत्क्रियाची लावावी आणि तेची एकी प्रशंसावी आणि त्या सत्कर्माचंच या ठिकाणी प्रशंसा करावी, त्याची वाखाणणी किंवा स्तुती करावी. म्हणजे सत्कर्म सर्वात महत्त्वाचं आहे. आपले एकदा अष्टादशामध्ये ते कोणता अष्टादश होता काय आठवत नाही, आपले गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले आले होते आणि त्यांना भाषण करायला सांगितलं. ते विषय काय ते नव्हते सांगत, ते म्हणे हे जे शास्त्रातल्या गोष्टी आहे त्या आपल्या आचरणात आल्या पाहिजे. असं ते प्रत्येक थोडा वेळ झालं जरी तुम्हाला किती ज्ञान असलं, पाठांतर असलं तर काय उपयोग नाही, ते काय आलं पाहिजे, आचरणात आलं पाहिजे असं म्हणायचं. याचं कारण काही ज्ञानोबरायांचं हेच मत आहे की सत्क्रियाची लावावी, तेची एकी प्रशंसावी, त्यात सत्क्रियेचंच या ठिकाणी प्रशंसा करावी. नैष्कर्मी ही दावावी आचरणी. जरी एखादा पुरुष नैष्कर्मी अवस्थेत, नैष्कर्मी म्हणजे नैष्कर्म स्थितीला प्राप्त झालेला असेल तरीसुद्धा त्यांनी आचरणी दावावी. त्यांनी लोकांना सांगू नये की आम्ही आत्मज्ञानी आहेत, आम्हाला याची गरज नाही, पण तुम्हाला गरज आहे असं नाही, मी पण तुमच्यातलाच एक आहे असं समजून त्या पुरुषांनी नैष्कर्मी ही आचरणी दावावी, इतर लोकांना त्याचं आचरण करून दाखवावं. तरी तया लोकसंग्रहालागी वर्तता कर्मसंगी, तो कर्मबंधो अंगी वाजईल ना. आणि बघा, ज्या पुरुषाला आत्मज्ञान झालेलं आहे आणि असा पुरुष जर ते विचारसागरामध्ये वगैरे सांगितलं आहे, काय सांगितलं त्याला काय म्हणतात, कर्म मला वाटतं 6व्या याच्यामध्ये मंदबोधवान, बरोबर आहे ना, जो मुमुक्ष आहे त्यांनी सत्कर्म उपासना हे करूच नाही. त्यांनी काय करावं, पुन्हा पुन्हा, कारण त्याचं जे ज्ञान आहे ते अगोदरच कसं आहे, कोवळ ज्ञान आहे आणि त्या कोवळ्या ज्ञानामध्ये पुन्हा जर तो कर्म उपासना करायला लागेल तर त्याची कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती अधिक दृढ होईल आणि आत्मज्ञानापासून झालेलं जे आत्मज्ञान आहे कोवळं ते पण राहणार नाही असं सांगितलं. आपल्याला दृष्टांत बरोबर पडतं की नाही, परंतु असा पुरुष जेव्हा लोकांसाठी करत असतो त्यावेळेला त्याला त्याच्यापासून बंधन होत नाही असं माऊली सांगतात. तया लोकसंग्रहालागी वर्तता कर्मसंगी, तो कर्मबंधो अंगी वाजेल ना. त्या पुरुषाला तो कशासाठी प्रवृत्त झाला आहे कर्म करायला, तर लोकसंग्रहालागी, लोकांचं सन्मार्गावर लोक आरूढ राहावेत आणि उन्मार्गगामी होऊ नयेत म्हणून ते कर्माचरण करतो. मग ह्याच्यामुळं कर्मसंगी वर्तता, तो कर्माच्या संगतीमध्ये जरी राहत असला तरी कर्मबंधू अंगी वाजेल ना, ते कर्म त्याच्या अंगाला बंधन म्हणून लागणार नाही किंवा करणार नाही, त्याला कर्मबंध लागणार नाही. आपल्याला असं कसं, कर्म जर करायचं असेल तर कर्तृत्व भोक्तृत्व असल्याशिवाय तो कसा कर्म करायला प्रवृत्त होईल, आणि जो ज्या कर्माचा करता असतो तो त्या फलाचा अपरिहार्यपणे भोगता होतो. आणि इथं तर माऊली म्हणतात त्याला कर्मबंधू लागत नाही, कारण त्याची कर्म करण्याची रीती वेगळी आहे. अज्ञानाला कर्मबंध का लागतो, मी करता मी भोगता असा अभिमान धारण करतो म्हणून. आणि या ठिकाणी मी अकर्ता अभोक्ता असताना लोककल्याणासाठी जणू काही मी नाटक करीत आहे असं त्याला ज्ञान असतं. मग नाटकामध्ये कधी त्याला केलेल्या कर्माचं फल लागेल का, नाही लागणार. त्याप्रमाणे हा पुरुष लोककल्याणासाठी जरी कर्माचं अनुसरण करताना दिसला तरी त्याला कर्मबंध लागत नाही. यासाठी माऊली दृष्टांत देतात. जैशी बहुरूपियांची रावराणी,
स्त्री पुरुष भाव नाही मनी, परी लोकसंपादनी तैशीची करीती. आता म्हणतात बहुरुपयाच्या खेळामध्ये एक राजा होतो आणि एक राणी होते. आता या ठिकाणी राजा राणी होते ते दोन्ही पुरुषच असतात. एक फक्त कपडे पुरुषाचं घालतो आणि एक स्त्रियांचे कपडे घालतो. एक राजा होतो आणि एक राणी होते. स्त्री पुरुष भाव नाही म्हणे. त्यांच्या ठिकाणी ही स्त्री आहे आणि मी पुरुष आहे असा भाव नाही दोघांच्या ठिकाणी. हे सगळं त्यांना ज्ञात आहे. तरीसुद्धा परी लोकसंपादनी तैशीच करीती. परंतु या ठिकाणी लोकांची समजूत अशीच होते की हा राजा आहे आणि ही राणी आहे आणि ह्या राजा राणी या उभयतांचा व्यवहार आहे असं दिसतं. पण त्यांना कधी भ्रम होतो का? त्यांना कधीच भ्रम होत नाही. नाटकातून खाली उतरल्यानंतर तो ज्या पुरुषाला म्हणायला लागला की आत्ताच आपलं थोड्या वेळापूर्वी लग्न झालेलं आहे, आता तुला इथून पुढं जित्या रोटी आणि मेल्या माती, ते म्हणून तुझं डोकं फिरलं का काही ते नाटक होतं आहे की नाही, तो असं म्हणेल का नाही. त्याप्रमाणे बहुरुपयांची राणी, बहुरुपयाचा असणारा राजा आणि राणी, परंतु स्त्री पुरुष भाव नाही म्हणी. त्यांच्या ठिकाणी स्त्री पुरुष भाव नाही. तरी लोकसंपादनी तैशीच करीती. परंतु लोकामध्ये जो व्यवहार आहे तो व्यवहार जसा राजा राणीमध्ये सत्य व्यवहार होतो, जणू काही तसाच आहे असं करतात. परंतु तो तसाच नाही, जणू काय आहे. म्हणजे असं जसं आहे तसा हा ज्ञानी पुरुष जरी लोककल्याणासाठी जरी कर्माचरण करीत असला तरी त्याला कर्मबंध अंगी वाजेल ना असं सांगतात. आता असं जी युक्ती आहे की कर्म तर करायचं आणि त्या कर्म करत असताना कर्माचं बंधन लागत नाही, याचं कारण हे कोणाला लागत नाही, फक्त आत्मज्ञानी पुरुषाला लागत नाही. मग त्या आत्मज्ञानी पुरुषाचा काय बोध असतो आणि ज्ञानी पुरुषाची काय समजूत असते आणि अज्ञानी पुरुषाची काय समजूत असते ही पुढच्या 2 श्लोकामध्ये सांगतात. उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञान